लेकिन एक सेकंड, अगं हे काय ग, एवढं पसारा करून ठेवलंस, हे आवडणार को? अगं मम्मी, मी कपाट आवरत होते ना, तर मला बघ आपल्या जुन्या फोटोचे अल्बम सापडले. अगं हो ग, हे तर सगळे जुने फोटो आहेत. हो ना. आणि मम्मी, मी तुझा हा फोटो बघितला. अगं ह्या फोटोमध्ये तुझे केस किती जाड आणि छान दिसत होते. अगं जाड काय, चांगले लांब लचक होते. पहिली कसे आम्ही सारखे तेल लावायचो ना केसांना, आणि मध्ये मी कसं केसाला तेल लावत नव्हती ना, म्हणून माझे केस खूप पातळ झाले होते. पण आता ना बऱ्यापैकी केस माझे चांगले जाड होतात आहे. अगं मग मम्मी, एवढा फरक तुझ्या केसांमध्ये कशामुळे पडला? अगं तू बघ, एकदा मला युट्यूब वरती फ्लॅक्सीड जेलची व्हिडिओ दाखवली होतीस, त्याचाच फरक हा माझ्या केसांवर दिसतोय. म्हणजे ते जेल तू घरी बनवून बघितलंस? मी घरी बनवून बघितलं, पण कुठं ते नीट होतंय. सगळं ते किचन मध्ये सांडतंय, पडतंय आणि नुसतं चिकट चिकट होतंय. अगं मम्मी, मग एवढा खटाटोप कशाला करायचा? त्यापेक्षा आपण ना हे बघ, फ्लॅक्सीडचा रेडीमेड जेल यूज करू शकतो, ज्यामुळे आपले केस सॉफ्ट पण होतील आणि केसांची वाढ पण चांगली होईल. हे आहे आज गुडनेसचं फ्लॅक्सीड जेल. ह्याचं टेक्स्चर सॉलिड आणि स्मूथ असून हे जेल आपण DIY कंडिशनर बनवण्यासाठी वापरू शकतो. हे DIY कंडिशनर बनवण्यासाठी एका बाउल मध्ये फ्लॅक्सीड जेल सोबत 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. या जेल मध्ये असलेल्या ओमेगा 3 मुळे केस वाढतात, फ्रीज कंट्रोल होतात, केस सिल्की आणि सॉफ्ट होतात, जे मार्केट मधले परचेस कंडिशनर करू शकत नाही. शॅम्पू नंतर हे कंडिशनर पूर्ण केसांना अप्लाय करायचं आहे, आणि हा DIY कंडिशनर असल्यामुळे आपण हा स्कॅल्पवर सुद्धा अप्लाय करू शकतो, जे मार्केट मधले कंडिशनर नाही करू शकत, आणि त्यामुळे आपल्या केसांची वाढ सुद्धा होत नाही. कंडिशनर लावून 30 मिनिट्स नंतर केस पाण्याने धुवून काढायचे आहेत. हे फ्लॅक्सीड जेल केसांना सॉफ्ट बनवण्यासोबत केसांची वाढही करते, आणि मागच्या 3 महिन्यापासून मार्केटमधला एकही कंडिशनर न यूज करता तुम्ही बिफोर आणि आफ्टर मध्ये डिफरन्स बघू शकता. केसांची वाढ सोबत केस जाड आणि सिल्की सुद्धा झाले आहे. तुमचे स्वतःचे हेअर ग्रोथ करणारं कंडिशनर जर तुम्हाला बनवायचं असेल तर खाली दिलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही हे जेल परचेस करू शकता, फक्त पर्पल ॲपवर.